अंडरस्टँड? ओके. हाय. व्हेरी गुड. सगळेजण रेडी आहात? हा बघा, आपण लहानपणी एक गेम खेळायचो बघा, चिमणी उड, पतंग उड, माहिती ना आपल्याला? पण आपण मोजत होतो का ते किती चिमण्या उडाल्या, किती पतंग उडाले? नव्हतं मोजत. ओके. आज मी तुम्हाला उडायला सांगणार आहे आणि मोजायला पण सांगणार आहे. मला सर्वांनी 3 बोटं ठेवा. ओके. 1 3. हा, मिळव बरं हे. बरं, मिळव बरं हे. नाही मिळू शकत. मिळव बरं हे. नाही मिळू शकत, कारण की मी काय सांगते, फक्त तिचा 1 अंक घेतलीये. म्हणजे तिचे किती बोटं आहेत तिथे? 3. मी 3 ला मिळव म्हणते, ती मिळू शकते का? नाही. चला 2 बोटं टाका. हा, मला सांगा, हे 2 बोटं आणि हे 2 बोटं हे मिळून किती झाले? 4. म्हणजे मी आता काहीतरी केलं. चला 1 बोट दाखवा. 1. हे 1 बोट, हे 1 बोट आणि हे. आता सांगा बरं, मिळून 3 झाले. म्हणजे तुम्ही बरोबर सांगू शकताय, आपण काहीतरी क्रिया केली. तर काय केलं आपण इथं? मिळवलं. आता मी सांगते बरं. हा, एक घे बेटा तू आणि हे तू घे. हा, प्रशाली आणि शिवानी, तुमची खडी मिळवा बरं. हा, सांगा बरं किती झाले? 5. नक्की 5 झाले? मी जर म्हटलं असतं की प्रशाली मिळव, तर प्रशाली मिळवू शकली असती का? नाही. म्हणजे एका संख्येमध्ये दुसरी संख्या मिळवणे, त्याला काय म्हणायचं? बेरीज. काय म्हणायचं? बेरीज. आणि बेरजेचं चिन्ह ही एक आडवी रेष आणि एक उभी रेष असं दाखवलं जातं. कळलं? म्हणजे एकच संख्या घेतली तर ती त्यात काही मिळवू शकते का? नाही. मला त्यासाठी दुसरा अंक, दुसरी संख्या, दुसऱ्या वस्तू किंवा दुसरा गठ्ठा, म्हणजे आपण कुठलीही वस्तू मोजायची असेल तर पहिले एक संख्या असावी लागते, मग त्याच्यामध्ये आपण दुसरा अंक मिळवू शकतो. मी जर म्हटलं 0 मध्ये 5 मिळवा, किती होतील ते?